अमेरिकेत 43 वर्षांतील तिसरा मोठा हवाई अपघात. लष्करी हेलिकॉप्टर 300 फूट उंचीवर प्रवासी विमानाला धडकले. 67 ठार झाल्याची भीती. अमेरिकेत बुधवारी रात्री 8:37 अर्थात भारतीय वेळेनुसार पहाटेच्या वेळी भीषण हवाई अपघात झालाय. कॅन्सासहून येणारं अमेरिकी एअरलाइन्सचं ईगल 5342 विमान वॉशिंग्टन डीसीच्या रोनाल्ड रीगन विमानतळावर उतरत असतानाच 300 फूट उंचीवर त्याला अमेरिकी लष्कराचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर येऊन धडकलं. नंतर दोघेही नजीकच्या पोमटॅक नदीत कोसळले. अपघातावेळी विमानात 60 प्रवासी, 4 क्रू कर्मचारी आणि हेलिकॉप्टरमध्ये 3 जवान होते. सर्वच मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, विमान त्याच्या मार्गावर होतं. हेलिकॉप्टर त्या दिशेने येत होतं. विमानाचे दिवेही सुरू होते, तरीही हेलिकॉप्टर वर अथवा खाली का नाही गेलं? नियंत्रण कक्षानं हेलिकॉप्टरला सतर्क केलं नाही का? हा चौकशीचा विषय आहे.